नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 23 जुलै 2021च्या पत्रानुसार याही वर्षी 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. मागील वर्षी कोविड-19 या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे म्हणजेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरता शासनाने 25% अभ्यासक्रम कमी केला होता आणि याही वर्षी म्हणजे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात सुद्धा मागील वर्षीचाच तोच अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या इयत्तेच्या सर्व विषयांचा कोणकोणता अभ्यास कमी करण्यात आलेला आहे, कोणते धडे कमी करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या ठराविक ऍक्टिव्हिटीज कमी करण्यात आलेल्या आहेत या तपशीलवार पाहणार आहोत. तर तुम्ही काय करायचंय, सगळी पुस्तकं घेऊन बसायचे किंवा वही घेऊन बसा आणि जो जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे त्याच्या पुढे तो टिक मार्क तुम्हाला करायचा आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती अशी की हा जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे हा अभ्यासक्रम महत्वाचा नाही म्हणून तो कमी करण्यात आलेला आहे असं अजिबातच नाहीये. तो अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे, परंतु शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाही, म्हणून हा जो अभ्यासक्रम आहे हा विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी सोडलेला आहे. जरी आपल्याला यावर्षी त्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत तरी सुद्धा पुढील वर्षीच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तो पूर्णपणे दुर्लक्षित न करता आपण वेळ मिळेल तसा तेव्हा तो अभ्यासक्रम आपल्या डोळ्याखालून घालायचा आहे, त्याचं स्वयं अध्ययन करायचं. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीच्या सर्व विषयांचा जो कमी केलेला अभ्यासक्रम आहे तो काय आहे हे पाहणार आहोत डिटेलमध्ये. तर पहिला विषय आहे बालभारती. बालभारती या विषयासाठी गद्य म्हणजे धड्यांमध्ये काय काय कमी केलेलं आहे पहा. क्रमांक 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे, धडा क्रमांक 8 धाडसी कॅप्टन, धडा क्रमांक 14 फुलपाखरे आणि जे स्थूल वाचन होतं 10 नंबरचं लिओनार्दो दा विंची हे कमी केलेलं आहे. त्यानंतर पद्य म्हणजे कवितांमध्ये काय कमी केले बघूया. क्रमांक 4 नवयुगाचे गाणे, क्रमांक 9 विद्या प्रशंसा आणि क्रमांक 17 अन्यजाल ह्या ज्या कविता आहेत या पूर्णपणे कमी केलेल्या आहेत. तर यानंतर पाहूया आपण इयत्ता 8वीचं हिंदी सुलभ भारती. याच्यामध्ये पहिल्या इकाई मधील क्रमांक 3 नाखून क्यों बढ़ते हैं हा पूर्ण पाठ कमी केलेला आहे. त्यानंतर गाव शहर हे जे नवगीत आहे पूर्ण कविता कमी केलेली आहे. दुसरी इकाई मधील क्रमांक 6 जे आहे गीतीनाट्य अंश पूर्ण कविता कमी केलेली आहे आणि क्रमांक 8 जी कहाणी आहे मेरा विद्रोह हे पूर्ण कमी केलेलं आहे. म्हणजे हे 4 घटक 4 धडे आणि कविता याच्यामध्ये पूर्णपणे वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहोत इंग्रजीचं माय इंग्लिश बुक मधील जे कोणते कमी केलेले आहेत घटक ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. 1.4 जे आहे मिस स्लिपरी पार्ट 1 अँड पार्ट 2 हे पूर्णपणे कमी केलेलं आहे. ओके, पण लक्षात घ्यायचं आहे की वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे किंवा लँग्वेज स्टडी ऍक्टिव्हिटीज आहेत या तुम्हाला हे शिक्षक या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला शिक्षक शिकवणार आहे. यातलं टेक्स्ट म्हणजे पूर्ण धडा आणि वर्कशॉप पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर युनिट 2 युनिट मधील 2.5 अ हिरोईन ऑफ सी हा धडा जो आहे हा पूर्णपणे कमी करण्यात आलेला आहे. पण वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी, लँग्वेज स्टडी, वर्ड प्ले अँड लाईव्ह इंग्लिश ऍक्टिव्हिटीज या शिक्षक तुमच्या घेतील. त्यानंतर चौथ्या युनिट मधील 4.1 द वेट ही कविता आहे, ही कविता गाळलेली आहे, मात्र वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी मात्र तुमचे शिक्षक तुमची घेतील. तर अशा प्रकारे इंग्रजीचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघितला कोणता कोणता गाळलाय. आता बघूया आपण भूगोल. आणि लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की जरी हा भूगोलचा अभ्यासक्रम काही गाळला असेल तरी अंतर्गत मूल्यमापनासाठी तो विचारात घेतला जाणार आहे. शिक्षक कदाचित तुम्हाला त्याच्यावर अंतर्गत मूल्यमापनासाठीचे प्रश्न विचारतील. धडा पहिला आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. त्यातलं 2 नंबर कॉलम जरा विचार करा. 2 नंबर पान 2 नंबर कॉलम हे नेहमी लक्षात ठेवा. 3 नंबर पान 2 नंबर कॉलम वरील जरा विचार करा. 3 नंबर पान 2 नंबर कॉलम मधील माहित आहे का तुम्हाला. पृष्ठ क्रमांक 5 कॉलम 1 जरा डोके चालवा. पान नंबर 7 धडा कॉलम 1 पहा बरे जमते का. पान नंबर 7
कॉलम नंबर 2 माहित आहे का तुम्हाला? त्यानंतर पान नंबर 7 कॉलम 2 जरा विचार करा. हे पहिल्या धड्यातलं कमी केलेलं आहे. त्यानंतर दुसरा धडा आहे पृथ्वीचे अंतरंग. पान नंबर 14 कॉलम 1 जरा विचार करा. पान नंबर 14 कॉलम 2 जरा डोके चालवा. पान नंबर 14 कॉलम 2 शोधा पाहू. त्यानंतर तिसरा धडा आहे आर्द्रता व ढग. त्यातलं 17 नंबर पानावरील एक पहिला कॉलम जरा डोके चालवा. 18 पान पहिला कॉलम हे नेहमी लक्षात ठेवा. 18 पान 2 नंबर कॉलम पहा बरे जमते का? 18 पान 2 नंबर कॉलम जरा डोके चालवा. 19 पान 1 नंबर कॉलम जरा विचार करा. 22 नंबर पान 1 नंबर कॉलम पहा बरे जमते का? 22 नंबर पान 1 नंबर कॉलम जरा डोके चालवा. हा तिसऱ्या धड्यातला भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर धडा क्रमांक 4 सागर तळ रचना यातला 24वा पान 2 नंबर कॉलम जरा विचार करा. 27 पान 1 नंबर कॉलम पहा बरे जमते का? 27 पान 2 नंबर कॉलम हे नेहमी लक्षात ठेवा आणि 27 पानावरील पहिला कॉलम जरा डोके चालवा. त्यानंतर त्याच धड्यामधील सागर तळ रचना या धड्यामधील 27 पान पहिला कॉलम माहित आहे का तुम्हाला? 28 पान पहिला आणि दुसरा कॉलम संकल्पनेच्या अभ्यासात झाला. त्यानंतर धडा 5वा सागरी प्रवाह. 31 नंबर पान 2 नंबर कॉलम माहित आहे का तुम्हाला? 33 पान दुसरा कॉलम माहित आहे का तुम्हाला? हे भाग कमी केलेले आहेत. त्यानंतर धडा 6वा भूमी उपयोजन. 36 नंबर पान 2 नंबर कॉलम पहा बरे जमते का? 36 नंबर पान 2 नंबर कॉलम जरा विचार करा. 40 नंबर पान 2 नंबर कॉलम पहा बरे जमते का? त्यानंतर 7वा धडा लोकसंख्या. यातला 44 पान पहिला कॉलम जरा विचार करा. 45 पान दुसरा कॉलम पहा बरे जमते का? 47 पान दुसरा कॉलम जरा डोके चालवा. 50 पान पहिला कॉलम HDI UNDP हे जे आहेत ते कमी केलेलं आहे. नंतर 50वा पान पहिला कॉलम जरा डोके चालवा. 50 पान दुसरा कॉलम पहा बरे जमते का? 51 पान पहिला कॉलम जरा डोके चालवा. 51 पान दुसरा कॉलम पहा बरे जमते का? 57 पान आता धडा क्रमांक 8 उद्योग. यातील 57व पान दुसरा कॉलम पहा बरे जमते का? 58 पान दुसरा कॉलम जलसाक्षरता. 58 पान दुसरा कॉलम पहा बरे जमते का? धडा 9वा नकाशा वाचन. 65 पान पहिला कॉलम जरा विचार करा. 65 पान पहिला कॉलम हे नेहमी लक्षात ठेवा. 65 पान पहिला कॉलम पहा बरे जमते का? त्यानंतर 10वा धडा जो आहे क्षेत्र भेट. त्यातलं काहीही कमी करण्यात आलेलं नाही. आता आपण पुढचा विषय बघूया इतिहास व नागरिक शास्त्र. इथे जरी लिहिलेलं आहे 2020-21 साठी, पण तरी तोच अभ्यासक्रम यावर्षी सुद्धा कमी करावा असं पत्र आपण बघितल्याप्रमाणे शासनाने काढलेलं आहे. प्रकरण इतिहासाची साधने. पान नंबर 1 कॉलम 2 माहित आहे का तुम्हाला? पान नंबर 2 कॉलम पहिला करून पहा. पान नंबर 2 कॉलम 2 जरा जाणून घेऊया. पान नंबर 3 कॉलम 1 करून पहा. आता हे भूगोलासारखंच आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी ह्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर दुसरा धडा आहे युरोप आणि भारत. त्यातलं पान नंबर 5 कॉलम 1 लिओनार्दो दा विंची ही जी काही चौकट आहे ती चौकट. 5 आणि 6 पान नंबर 2 कॉलम दुसरा कॉलम हे जाणून घेऊया. 6 पान पहिला कॉलम करून पहा. त्यानंतर पुढचा धडा आहे धडा 9वा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. त्यातलं 41 पान पहिला कॉलम चला जाणून घेऊया. त्याच पानावरील दुसरा कॉलम माहित आहे का तुम्हाला? धडा 10वा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. 45 पान दुसरा धडा 45वा पानावरील दुसरा कॉलम माहित आहे का तुम्हाला? 50 पुढचा धडा आहे 11वा समतेचा लढा. त्यातलं 50 नंबरचं पान दुसरा कॉलम माहित आहे का तुम्हाला? 51 पान पहिला कॉलम माहित आहे का तुम्हाला? 53वा पान पहिला कॉलम माहित आहे का तुम्हाला? हा भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर राज्यशास्त्र नागरिकशास्त्र धडा 4 भारतातील न्याय व्यवस्था. पान नंबर 80 कॉलम 2 सांगा पाहू. पान नंबर 81 कॉलम 1 हे उदाहरण पहा. पान नंबर 81 कॉलम 2 करून पहा. त्यानंतर धडा 5वा राज्यशासन. पान नंबर 83 कॉलम 1 माहित आहे का तुम्हाला? हा भाग कमी करण्यात आलेला आहे. आता आपण गणिताचं बघणार आहोत. जरी तुम्ही सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असला तरी देखील धड्यांचे क्रमांक आणि पान नंबर हे सेम आहेत. ओळींचे क्रमांक सुद्धा सेम आहेत. इंग्रजी आणि मराठी मीडियम आणि सेमी इंगच्या दोन्ही पुस्तकांमध्ये ओळीचे क्रमांक, धड्यांचे क्रमांक आणि पान क्रमांक हे सगळे सेम आहेत. त्यामुळे याच्यावर आधारित तुम्ही
त्यामध्ये खुणा करू शकता. पहिला धडा आहे परिमेय व अपरिमेय संख्या. पान नंबर 1 जरा आठवूया. 2 नंबर पान वरून ओळ क्रमांक 1 ते 3 व सराव संच 1.1. त्यानंतर 6वं पान, पान नंबर 6 उदाहरण 2 व 3 ओळ क्रमांक 14. त्यानंतर दुसरा धडा आहे समांतर रेषा व छेदिका. त्यातलं पान नंबर 9, त्यातलं पूर्ण पृष्ठ कमी केलेलं आहे. पान नंबर 12 उदाहरण क्रमांक 5 अधिक माहितीसाठीची चौकट आहे ती कमी केलेली आहे. पान नंबर 13 वरील वरून ओळ क्रमांक 1 ते 7 कमी केलेलं आहे. धडा तिसरा घातांक व घनमूळ. 14वा पान नंबर जरा आठवूया वरून ओळ क्रमांक 1 ते 11. 17व्या पानावरील जरा डोके चालवा ही चौकट. धडा क्रमांक आहे चौथा त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा. 21वं पान खालून ओळ क्रमांक 1 ते 4. 22वं पान हे करून पहा. 23वं पान आता धडा 5वा आहे विस्तार सूत्रे. 23वं पान वरून ओळ क्रमांक 5 ते 10. 25वं पान जी कृती दिलेली आहे ती कृती कमी केलेली आहे. धडा क्रमांक 6 बैजिक राशींचे अवयव. पान नंबर 30 वरून ओळ क्रमांक 6 ते 11 आणि त्याच पानावरील सराव संच 6.1 मधील उदाहरण 6, 7, 8 आणि 9. त्याच धड्यामधील पान नंबर 33 सराव संच 6.4 मधील उदाहरण 7 आणि 8. पुढचा धडा आहे धडा 7वा चलन. त्यातलं 36व्या पानावरील सराव संच 7.1 मधील उदाहरण 4. 39व्या पानावरील सराव संच 7.2 मधील उदाहरण 5 आणि 6. 40व्या पानावरील सराव संच 7.3 मधील उदाहरण 1. धडा 8वा चौकोन रचना व प्रकार. 41वं पान जरा आठवूया वरून ओळ क्रमांक 1 ते 6. पान नंबर 50 सराव संच 8.3 मधील उदाहरण 4, 5 व 6. आता धडा क्रमांक 9 सूट व कमिशन. 51वं पान जरा आठवूया वरून ओळ क्रमांक 1 ते 10. 52वं पान अधिक माहितीसाठीची चौकट. पान नंबर 53 सोडून दिलेले उदाहरण क्रमांक 3. पान नंबर 55 सराव संच 9.1 मधील उदाहरण 5 व 7. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंच जो एक आहे तो पूर्णपणे कमी केलेला आहे. 59 आणि 60 पूर्ण पृष्ठ कमी केलेत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 10 बहुपदीचा भागाकार. पान नंबर 61 वरून ओळ क्रमांक 1 ते 7. 63 पान नंबर सोडवलेले उदाहरण 3 व 4. पान नंबर 64 10.1 सराव संचातील उदाहरण क्रमांक 7, 8, 9 आणि 10. 66 पानावरील सराव संच 10.2 मधील उदाहरण 2 व 3. पुढचा धडा आहे 11वा सांख्यिकी. त्यातलं पान नंबर 70 सराव संच 11.1 मधील उदाहरण क्रमांक 4. पान नंबर 72 वरील सराव संच 11.2 मधील उदाहरण क्रमांक 4. त्यानंतर पुढचा धडा आहे 12वा एकचल समीकरणे. यातील पान नंबर 75 वरील वरून ओळ क्रमांक 11 ते 17. पान नंबर 77 सराव संच 12.1 प्रश्न 1 मधील उदाहरण क्रमांक 4. पान नंबर 77 सराव संच 12.1 मधील प्रश्न 2 मधील उदाहरण क्रमांक 3, 7, 8 आणि 11. त्यानंतर त्या धड्यामधील पान नंबर 80 सराव संच 12.2 मधील 7 उदाहरण क्रमांक 7, 8, 9 आणि 10. त्यानंतर पुढचा धडा आहे धडा क्रमांक 13 त्रिकोणांची समरूपता एकरूपता. 81 पान जरा आठवूया वरून ओळ क्रमांक 1 ते 10. पान नंबर 86 अधिक माहितीसाठीची चौकट आहे ती कमी केलेली आहे. त्यानंतर धडा क्रमांक 14वा चक्रवाढ व्याज. पान नंबर 90 अधिक माहितीसाठीची चौकट. पान नंबर 90 खालून ओळ क्रमांक 1 ते 2 आणि 93 पानावरील सराव संच क्रमांक 14.2 मधील उदाहरण 6, 7, 8, 9 आणि 10 ह्या गोष्टी गणिताच्या कमी करण्यात आलेल्या आहेत. आता यानंतर आपण बघणार आहोत विषय संस्कृत. जर तुम्हाला संपूर्ण संस्कृत असेल तर त्याचं लिहून घ्यायचंय आणि जर संयुक्त असेल तर आता याच्यानंतर ते पण सांगितलं जाणार आहे. तर संपूर्ण संस्कृतसाठी पहा पृष्ठ क्रमांक आहे 42 ते 43. धड्याचं नाव पाठ्यघटकाचं नाव आहे आत्मनेपदिया पद्य आहे ते आणि यातलं सुभाषित क्रमांक 5, सुभाषित क्रमांक 6, सुभाषित क्रमांक 7 व सुभाषित क्रमांक 8 हे कमी केलेलं आहे आणि त्यावर आधारित स्वाध्याय सुद्धा कमी केलेले आहेत. त्यानंतर 14वा धडा आहे संवाद कौशलम. त्याच्यातला पूर्ण पाठ व स्वाध्याय पान नंबर 46, 47 कमी केले. त्यानंतर 15वा जो आहे आधुनिक प्रहलेखा पद्यम हे सुद्धा पूर्ण पाठ व स्वाध्याय कमी केलेला आहे 48 ते 49 पान नंबर. त्यानंतर 50 पान नंबर वरील लेखन कौशल्यम निबंध अनुवाद
त्याच्यामधील संस्कृत भाषा आणि आंबेडकर महोदय हे कमी केलेलं आहे. त्यानंतर 16वा जो धडा आहे समानमस्तु भोजनम, पान नंबर 56 ते 57 वरील पूर्ण पाठ आणि त्यावरील स्वाध्याय कमी केलाय. त्यानंतर 17वा सुक्ती सुधा, पान नंबर 58 ते 59 वरील सुभाषित क्रमांक 5, सुभाषित क्रमांक 6 व त्यावरील स्वाध्याय कमी केलेले आहेत. त्यानंतर 19वा गद्य आहे राष्ट्रभक्ती, पान नंबर 62 पूर्ण पाठ आणि त्यावरील स्वाध्याय हा कमी करण्यात आलेला आहे. जर तुमचं संयुक्त संस्कृत असेल तर पान नंबर 35 आणि 36 वरील 10 नंबरचं जे आत्मनेपदिया पद्यम आहे त्यातलं सुभाषित क्रमांक 4 आणि सुभाषित क्रमांक 5 कमी करण्यात आहे. त्याच्यावरील स्वाध्याय आधारित स्वाध्याय सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर 12वे जे गद्य आहे समानमस्तु भोजनम, संपूर्ण पाठ आणि स्वाध्याय 39 ते 40 पानावरील, आणि 13वं सुक्ती सुधा त्यातलं सुभाषित क्रमांक 4 आणि त्यावरील आधारित स्वाध्याय पान नंबर 46 वरील हे पूर्णपणे कमी करण्यात आलेलं आहे. आता पुढचं विषय बघूया आपण, इयत्ता 8वी सामान्य विज्ञान. या सामान्य विज्ञानामध्ये काय काय कमी करण्यात आलेलं आहे आपण बघूया. जसं गणितासाठी सांगितलं तसंच या विज्ञानासाठी सुद्धा आहे. सेमीचे जरी विद्यार्थी तुम्ही असला तरी पान नंबर, धडा क्रमांक, ओळ क्रमांक हे सगळं सारखंच आहे. त्यामुळे त्यानुसार तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये खुणा करून घेऊ शकता. आता धडा क्रमांक आहे पहिला, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, पृष्ठ क्रमांक 1 त्यावरील चौकट, पृष्ठ क्रमांक 2 त्यावरील चौकट, 3 नंबर पानावरील चौकट, 5 नंबर पानावरील चौकट, 5 नंबर पानावर दुसरी चौकट आहे इंटरनेट माझा मित्र, हे कमी करण्यात आले. धडा क्रमांक 2 आरोग्य व रोग, पान 6 चौकट थोडे आठवा, त्याच पानावरील दुसरी चौकट आहे सांगा पाहू. त्यानंतर पान नंबर 7 वर 3 चौकटी आहेत, तक्ता पूर्ण करा, निरीक्षण करा, इंटरनेट माझा मित्र, हे तीनही चौकटी कमी केलेले आहेत. पान नंबर 9 वरती 4 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला, हे नेहमी लक्षात ठेवा, माहित आहे का तुम्हाला, आणि सांगा पाहू, या चौकटी कमी करण्यात आल्यात. त्यानंतर पान नंबर 9 वर अजून एक चौकट आहे इंटरनेट माझा मित्र. त्यानंतर पान नंबर 10 वर 2-3 चौकटी आहेत, सांगा पाहू, हे नेहमी लक्षात ठेवा, आणि परत सांगा पाहू, ह्या चौकटी कमी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 11व्या पानावरील चौकटी बघूया आपण, माहित आहे का तुम्हाला, इंटरनेट माझा मित्र, हे नेहमी लक्षात ठेवा, माहिती मिळवा, आणि परत इंटरनेट माझा मित्र. पान नंबर 12 वरील विचार करा, माहित आहे का तुम्हाला, साजरे करूया, साजरे करूया, इथपर्यंत 12 पानावरील चौकटी कमी करण्यात आलेली आहे. आणि 13व्या पानावरील चौकट आहे महत्व जाणा, ही कमी करण्यात आली. प्रकरण क्रमांक 3 बल व दाब, 14 नंबर पानावर 2 चौकटी आहेत, थोडे आठवा आणि निरीक्षण करा. आणि पान नंबर 15 वरून 3 ते 14 ज्या ओळी आहे जरा डोके चालवा व करून पहा, हे कमी करण्यात आलेलं आहे. त्याच धड्यामधील पान नंबर 15 वरील जरा डोके चालवा चौकट, पान नंबर 17 वरती 2 चौकटी, पान नंबर 17 वरील आकृती 3.5 मजकूर जो आहे करून पहा, तो कमी करण्यात आलाय. त्याच पानावरील खालून 12वी ओळ कमी करण्यात आली आहे. त्यानंतर 17 आणि 18व्या पानावरती चौकटी आहेत, कृती 1 आणि कृती 2 हे करून पहा, हे कमी करण्यात आले. 19व्या पानावरती जी चौकट आहे जरा डोके चालवा, त्यानंतर वरून 6 ते 19 ओळ आणि 20 ते 22 ओळ कमी करण्यात आलेली आहे. पान नंबर 20 वरील चौकट जी आहे जरा डोके चालवा, हे कमी करण्यात आलंय. त्यानंतर धडा क्रमांक 4 धारा विद्युत आणि चुंबकत्व, पान नंबर 23 वरील चौकट आहे थोडे आठवा, त्यानंतर अ व आ, आणि हे दोन गोष्टी 23 पानावरील कमी केलेल्या आहेत, थोडे आठवा आणि करून पहा. पान नंबर 25 वरील चौकट आहे ती कमी केलेली आहे, 26 पानावरील चौकट. त्यानंतर पुढचा धडा आहे 5वा अणूचे अंतरंग, त्यात 28व्या पानावर 2 चौकटी आहेत, थोडे आठवा, माहित आहे का तुम्हाला, हे कमी केलं. त्यानंतर 29व्या पानावरील करून पहा ही चौकट, त्यानंतर 31व्या पानावरील चौकट, 33व्या पानावरील चौकट आणि 36व्या पानावरील चौकट कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पान नंबर धडा क्रमांक 6 द्रव्यांचे संघटन, त्यातलं 39व्या पानावरील वरून 9 ते 12 ओळ कमी केली आहे. 41व्या पानावरील चौकट, 43व्या पानावरील चौकट, 45व्या पानावरील चौकट कमी केलेली आहे. पुढचा धडा आहे धातू व अधातू, धडा क्रमांक 7, 49व्या पानावरील चौकट, 51, 52 पानावरील चौकटी आणि 53 पानावर 2 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला, आणि चर्चा करा, ह्या दोन्ही चौकटी कमी केलेल्या आहेत. पुढचा धडा आहे धडा क्रमांक 4 प्रदूषण, 54 पानावरील वरून 1 ते 5 ओळी,
आणि 54 पानावरील चौकट आहे करून पहा हे कमी केले. 55 पानावरील चौकट कमी केली आहे. 56 पानावर 3 चौकटी आहेत. इंटरनेट माझा मित्र, इतिहासात डोकावताना आणि माहित आहे का तुम्हाला कमी केले. 58 पानावरील 3ही चौकटी कमी केलेल्या आहेत. पुढचा धडा आहे धडा क्रमांक 9 आपत्ती व्यवस्थापन. त्यातलं 62 पानावरील चौकट, 64 65 पानावरील चौकट आणि 65 पानावर आणि 66 पान मिळून एक तक्ता आहे आपत्ती निवारण नियोजन आराखडा, तो कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर पुढचा धडा आहे 10वा पेशी व पेशी अंगके. 66 पानावरील चौकट, 67 पानावरील चौकट, 68 पानावरील चौकट, 70 पानावरती 2 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला, विचार करा. 71 पानावरील चौकट, 73 पानावर 2 चौकटी आहेत, इंटरनेट माझा मित्र आणि कार्य संस्थाचे, हे दोन्ही चौकटी कॅन्सल केलेले. त्यानंतर पुढचा धडा आहे धडा क्रमांक 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था. 75 पानावरती 2 चौकटी आहेत, थोडे आठवा, जरा डोके चालवा. 78 पानावर 2 चौकटी आहेत, असे होऊन गेले, माहित आहे का तुम्हाला, आणि 81 पानावरची चौकट आहे, माहिती मिळवा, हे कमी केलेलं आहे. त्यानंतर त्याच धड्यामधील 81 पानावरील चौकट आणि 82 पानावरील चौकट हे कमी केले. धडा क्रमांक 12 आम्ल व आम्लारी ओळख, यातले 83 पानावरील चौकट कमी केलेली आहे. त्यानंतर 13वा धडा आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध, यातील 89व्या पानावरील चौकट आणि 94 पानावरील चौकट कमी केलेली आहे. धडा क्रमांक 14 उष्णतेचे मापन व परिणाम, त्यातलं 95 पानावरील चौकट, 96 पानावरील वरून 7 ते 21 ओळी कमी केल्यात. त्यानंतर 102 पान आणि 103 पानावर 2 चौकटी आहेत, त्या दोनही चौकटी कमी केलेल्या आहेत. त्यानंतर 15वा धडा आहे ध्वनी, त्यातलं 104 पानावरील चौकट, 105 पानावरील चौकट, 106 पानावर 2 चौकटी आहेत, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची आणि माहित आहे का तुम्हाला, या दोनही चौकटी कमी केलेल्या आहेत. त्यानंतर पान नंबर 107 वर 2 चौकटी आहेत, निरीक्षण करा आणि करून पहा, या दोनही चौकटी कमी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा धडा आहे धडा क्रमांक 16 प्रकाशाचे परावर्तन. त्या धड्यामधील 110 पानावरील वरून 1 ते 11 ओळी कमी केल्यात. धडा क्रमांक 17 मानव निर्मित पदार्थ, 116 पानावर 2 चौकटी आहे, सांगा पाहू आणि जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे. पान नंबर 117 वरती 117 पानावरती एक तक्ता आहे, 2 तक्ते आहेत, प्लास्टिकचा प्रकार आणि उपयोग, आणि एक चौकट आहे, माहित आहे का तुम्हाला, हे दोन्ही कमी केले. 118 पानावरील चौकट, 119 पानावरील चौकट आणि 120 पानावरील चौकट कमी केलेली आहे. धडा क्रमांक 18 परिसंस्था, त्यातलं 122 पानावरील 2 चौकटी आहेत, थोडे आठवा, वर्गीकरण करा, कमी केल्यात. 124 पानावरील दोन्ही चौकटी कमी केलेल्या आहेत. 125 पानावर पण एक चौकट आहे, माहित आहे का तुम्हाला, आणि एक तक्ता आहे, तो कमी केलेला आहे. 126 पानावरील चौकट, 127 पानावर 2 चौकटी आहेत, इंटरनेट माझा मित्र आणि माहिती मिळवा. त्यानंतर 19वा धडा आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. 129वा पान जे आहे त्याच्यावरती 2 चौकटी आहेत, थोडे आठवा आणि माहित आहे का तुम्हाला, हे दोन्ही पण कमी केलेलं आहे. आणि त्याच धड्यामधील 133वा पान आहे, त्याच्यामध्ये 2 चौकटी आहेत, माहित आहे का तुम्हाला नावाच्या, त्या दोनही चौकटी कमी करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे 8वी इयत्तेचा अभ्यासक्रम कोणता कमी झाला हा आपण डिटेलमध्ये आता पाहिला आहे.